लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी समोरील नवीन 2 BHK खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असे रो बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे। या ठिकाणी सध्या समोरच्या बाजूला 4 आणि मागच्या बाजूला एका बाजूला 1 आणि दुसऱ्या बाजूला 1 असे टोटल 6 रो बंगलो बनत आहेत। या समोरच्या 4 रो बंगलोच्या समोरच्या बाजूला 40 फूट साईजचा मोठा रोड आहे। सर्वच बंगलोंच्या समोरच्या बाजूला पक्का मुरुमचा रस्ता सुद्धा आहे, लाईटची सुद्धा सुविधा आहे आणि नालीची सुद्धा सुविधा आहे। मागच्या बाजूला जे 2 रो बंगलो आहेत त्यांच्या समोरच्या बाजूला 30 फूट साईजचा मोठा रोड आहे। अशाच नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करा। बेलचं बटन दाबून ऑल वर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। या ठिकाणी आपण मागच्या बाजूचा रो बंगलो सुद्धा पाहू शकतात। या सर्वच रो बंगलोचा प्लॉट हा 7 पाणी एनए आणि लेआउट सँक्शन प्लॉट आहे। या ठिकाणी 2 रोडच्या कॉर्नरचे सुद्धा बंगलो उपलब्ध आहेत। या ठिकाणी समोरच्या रो बंगलोंच्या प्लॉटची साईज 25 बाय 50 म्हणजे 1250 स्क्वेअर फूट आहे। मागच्या बाजूच्या रो बंगलोंच्या प्लॉटची साईज 24 बाय 50 म्हणजे 1200 स्क्वेअर फूट आहे। या सर्व रो बंगलोंच्या मध्यभागी जी भिंत आहे ती सर्वांची सेपरेट भिंत आहे। हे बंगलो जितके बाहेरून सुंदर दिसत आहेत तितकेच आतल्या बाजूने सुद्धा सुंदर बनवण्यात आले आहेत। या बंगलोंची डिझाईन सुद्धा एकदम आकर्षक अशी बनवण्यात आली आहे। आता आपण हा समोरचा रो बंगलो मधल्या बाजूने कसा आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत। या ठिकाणी समोरच्या बाजूला एकदम मजबूत असं लोखंडी गेट बसवण्यात आला आहे। मेन गेट मधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्याचा पार्किंग एरिया दिला आहे। पार्किंग एरियामध्ये सुद्धा खूप सुंदर आणि एकदम आकर्षक अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। बंगलोमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे। या ठिकाणी समोरच्या बाजूला थोडं ओपन स्पेस सोडण्यात आला आहे। पार्किंग एरियामध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी सुद्धा केली जाणार आहे। या बंगलोमध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत। पायऱ्या बाहेरून दिल्या असल्यामुळे आपण भविष्यामध्ये वरचा मजला सुद्धा काढून तो किरायाने सुद्धा देऊ शकतात। पायऱ्यांच्या खालच्या बाजूला या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी पाण्याचा हौद सुद्धा आहे। या बंगलोमध्ये पायऱ्या सुद्धा एकदम मोठ्याचे बनवण्यात आले आहेत। आता आपण या बंगलोचा हॉल कसा आहे ते पाहणार आहेत। बंगलोला मेन दरवाजा हा सागवानमध्ये बसवण्यात आला आहे। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्याचा हॉल पाहायला मिळतो। हॉलमध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी करण्यात आली आहे। या हॉलची साईज एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठ्याच्या खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहेत। या प्रत्येक बंगलोच्या प्रत्येक रूममध्ये पीओपी सुद्धा करण्यात आली आहे। या बंगलोंच्या बाजूला स्वतंत्र मोठ्याचा ग्रीन बेल्ट सुद्धा आहे। हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा भरपूर जागा दिली आहे। हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी थोडा ओपन स्पेस आहे। या ओपन स्पेसला लागूनच्या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे। समोरच्या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात। या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाथरूममध्ये पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या बाथरूमच्या एकदम बाहेरच कोपऱ्यावर वॉश बेसिन सुद्धा बसवलं जाणार आहे। बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्याची खिडकी सुद्धा आहे। या बाथरूमच्या एकदम बाजूलाच आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात। या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट आहे, तसंच अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। या ठिकाणच्या दोन्ही बाथरूम खूप सुंदर आणि एकदम चांगले बनवण्यात आले आहेत। आता आपण या बंगलोमधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या सर्वच रूमला आणि बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवले जाणार आहेत। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी सुद्धा करण्यात आली आहे। रूममध्ये खूप सुंदर असा कलर सुद्धा दिला आहे, तसंच व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्याची खिडकी सुद्धा दिली आहे। रूममधील सामान ठेवण्यासाठी एक भिंतीवर लेंटेन सुद्धा आहे। या रूमला खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। हे बंगलो सारवाड रोड पासून फक्त 100 मीटर अंतरावर आहेत। आता आपण या बंगलोमधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बंगलोमधील दुसरी बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी सुद्धा करण्यात आली आहे। बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 मोठ्याच्या खिडकी सुद्धा आहेत। बेडरूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या सर्वच बंगलोमध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीची लाईट फिटिंग सुद्धा केली जाणार आहे। या रूममध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी एक भिंतीवर लेंटेन दिला आहे। या बेडरूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम आपण या बाजूला पाहू शकतात। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूममध्ये पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। या बाथरूममध्ये कमोड टॉयलेट बसवलं जाणार आहे। हे बंगलो सारवाड रोडवर बागारेड्डी कॉलनीच्या दुसऱ्या कमानीमध्ये आहेत। हे बंगलो गरुड चौकातून जो राजीव गांधी चौकाकडे जाणारा रिंग रोड आहे त्या रिंग रोड पासून फक्त 300 मीटर अंतरावर आहेत। आता आपण या बंगलोमधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण एकदम मोठे आणि एकदम सुंदर असे किचन पाहू शकतात। किचनमध्ये खूप सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवला आहे। किचन वाट्याच्या समोरच्या बाजूला खूप सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे।
किचनमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक मोठी खिडकी सुद्धा आहे। किचनमध्ये फ्रीजसाठी आणि देवघरसाठी सेपरेट जागा दिली आहे। किचनमधील सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लँटेन सुद्धा आहे। किचनमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। हे किचन सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। किचनच्या मागच्या बाजूला धुणी व भांडी धुण्यासाठी तसंच व्हेंटिलेशनसाठी मोठीशी बाल्कनी दिली आहे। या बंगलोला पूर्णपणे पाहता हे सर्वच बंगलो मधल्या बाजूने खूप सुंदर आणि एकदम चांगले बनवले आहेत। या रो बंगलोची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण तशी या रो बंगलोच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे। या बंगलोला विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल। आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे रो बंगलो आवडले असतील त्यांनी हे बंगलो लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या बंगलोचा पूर्ण पत्ता म्हणजेच बागारेड्डी कॉलनीच्या दुसऱ्या कमानीच्या आतमध्ये 100 मीटर अंतरावर सारवा रोड, गरुड चौकातून राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड पासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।